सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झाले असताना दुसरीकडे मात्र याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। टमाटे, गिलके, दोडके, वांगे असं पालेभाज्या यांचे देखील दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 दिवसाआधी टमाट्याचे एका कॅरेटचे दर हे 100 ते 150 रुपये होते, मात्र तेच दर आता 350 ते 400 रुपयांवर येऊन पोहोचले। गिलके असतील, दोडके, वांगे यांचे देखील भावे गगनाला भिडले। त्यामुळे पुढील काही दिवस सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। गेल्या 2-3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचा मालाचं उत्पादन अत्यंत कमी झालेलं आहे। बिघ्याला ज्या शेतकऱ्याचे 60-70 कॅरेट निघत होते ते अचानक कमी होऊन आता फक्त 15-20 कॅरेटांवरच त्याचा माल या ठिकाणी येतोय बिघ्याला। त्यामुळे या टमाट्याचे रेट या ठिकाणी प्रचंड वाढलेले आहेत। आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचे रेट 350 ते 450 रुपयापर्यंत या ठिकाणी विकलं गेलेलं आहे। तोच भाव 2 ते 3 दिवसापूर्वी मात्र 100 आणि 150 रुपयापर्यंत विकला जात होता तो टमाटा, आणि आज आवक कमी झाल्यामुळे तो 350 ते 450 रुपयापर्यंत विकला गेलेला आहे। तसेच इतर भाजीपालाही या ठिकाणी त्याचे भाव वाढलेले आहे। पावसामुळे जे गिलकं या ठिकाणी 25-30 रुपये जात होतं ते 50-55 रुपये किलो जातं आहे। कोथिंबीरचा भाव वाढलेला आहे। जे वांग्याचं कॅरेट 400-500 रुपये जात होतं 15 किलोचं, ते आज 700 ते 800 रुपयापर्यंत विकलं गेलेलं आहे। दुधी 10-15 रुपये किलो होती, ती आज 20-25 रुपये किलो विकली गेलेली आहे। सर्वच मालाचे भाव आज या ठिकाणी भाव वाढलेले आहे। मार्केटमध्ये मालच कमी आलेला आहे। पावसामुळे शेतकऱ्यांचा मालच या ठिकाणी पोचला नसल्यामुळे असं या पद्धतीने माल विकला गेलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।